राज्याच्या धवल क्रांतीत गोकुळचं मोठं योगदान आहे। गोकुळच्या दुधापासून दुधाची एजन्सी आणि संघात नोकरी मिळावी यासाठी धडपडणारे अनेक जण आहेत। आमदारकी नको परंतु गोकुळचा संचालक करा ही जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील चर्चा आहे। सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून पारदर्शक कारभार करा, तसंच हा एकसंघपणा कायम ठेवा, याला कोणतंही गालबोट लावू देऊ नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। गोकुळच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळनं नुकतीच 60 वर्ष पूर्ण केली आहेत। यानिमित्त गोकुळमध्ये हिरक महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षण आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वर्गीय आनंदराव पाटील चुएकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। गोकुळ दुधाच्या कलशाचं पूजन आणि हिरक महोत्सवी फलकाचं अनावरण नामदार पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्यात काही बँक आणि संस्था चांगल्या चालल्यात, त्यामध्ये कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्हा बँक तसंच गोकुळचा समावेश असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं। दुधाचा व्यवसाय नासका असला तरी तो नीट आणि चांगल्या पद्धतीने केला तर तो तितकाच निर्मळ आहे। शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देणारा आहे। आपल्या पुढच्या पिढीला चांगली यंत्रसामुग्री आणि शिक्षण द्यायचं आहे। लोकांचे प्रश्न सुटावेत, शेतकरी समाधानी राहावा, मागेल त्याला रोजगार आणि नोकरी मिळावी यासाठी काही राजकीय भूमिका घ्याव्या लागतात। शासन पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून चांगलं काम करत आहे। गोकुळचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू। शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील। गाईच्या दुधाचं अनुदान थेट उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। जिल्ह्यातील साखर कारखाने एकीकडे आणि गोकुळ एकीकडे इतकी गोकुळची आर्थिक उलाढाल आहे, त्याला कोणाची दृष्ट लावू नका, एकसंघपणे काम करा असं नामदार पवार यांनी सांगितलं। दरम्यान जिल्ह्यातील पाणी आणि मातीला विशेष गुणधर्म आहे, त्यामुळे लहान मुलांपासून सर्वांना गोकुळच्या दुधाची चव आवडली आहे। गोकुळ तोटा सहन करून उत्पादकांना चांगला दर देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं। शासन गाईच्या दुधाला 5 रुपयांचं अनुदान देत आहे। हे अनुदान कायम ठेवण्याबरोबरच त्यातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी मंत्री मुश्रीफ यांनी केली। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केला। यावेळी गोकुळला उच्चांकी दुधाचा पुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळश्रीनं सन्मानित करण्यात आलं, तसंच भेटवस्तूंचं वितरणही करण्यात आलं। कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, केपी पाटील, सुजित मिंचेकर यांच्यासह गोकुळचे संचालक आणि उत्पादक शेतकरी उपस्थित होते।